नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। विद्यार्थिनी कुमारी अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू। जालना येथे मोर्चा नियोजनासाठी मातंग यूथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने बैठक संपन्न। आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सामाजिक न्याय विभाग सभागृह जालना येथे मातंग यूथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये नवोदय विद्यालय लातूर येथील वर्ग 6वीतील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। तेव्हा सर्व समाजबंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विलास साबळे, जालना जिल्ह्यातील मातंग यूथ फेडरेशनचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, जालना। जय ज्योती जय क्रांती। आज दिनांक 18 जानेवारी 2026 जालना जालना सामाजिक न्याय भवन या ठिकाणी मातंग यूथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये येणाऱ्या 28 जानेवारी 2026 रोजी जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य आक्रोश मोर्चा मातंग यूथ फेडरेशनच्या वतीने नेण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये जो अनुष्का पाटोळे यांचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे या मृत्यूची योग्य दिशेने तपास व्हावा आणि त्यामध्ये जी SIT गठीत करण्यात आलेली आहे, हा SITचा जो तपास आहे तो तपास CBIकडे देण्यात यावा अशा पद्धतीच्या विविध मागण्यासह जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। तर त्या अनुषंगाने आज मातंग यूथ फेडरेशनच्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, जालना आणि मांडा या आणि अंबड अशा विविध तालुक्यांमधून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि यामध्ये सविस्तर चर्चा करून मोर्चाची नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे। तर येणाऱ्या 28 जानेवारी 2026 रोजी मातंग यूथ फेडरेशन या ठिकाणी अनुष्का पाटोळे या ज्या मातंग समाजाच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या न्यायात या ठिकाणी मोर्चा काढणार आहे। तरी सर्व समाज बांधवांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे। ही मुलगी आहे त्यामुळे समाजामधील आया बहिणी आणि सर्व जे पालकत्व घेतलेले जे सर्व लोक आहेत या सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने हा संघर्ष बुलंद करायचा आहे आणि आपल्या लेकीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हायचे। एवढंच या ठिकाणी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती।